गार्डन बघा किती सुंदर दिसतंय ना. पण या सुंदर गार्डन मागे माझी भरपूर मेहनत असते, आज तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी जरा घरातलं रुटीन. आज स्वयंपाकाचा, ब्रेकफास्टचा, सर्वच गोष्टींचा मला कंटाळा आला होता. त्यामुळे कसं तरी भागवायचं जे हे माझं चाललेलं होतं आणि ते आरोहीच्या लक्षात आलं आणि म्हणून आज ब्रेकफास्टमध्ये तिने मस्त अशी भेळ बनवली आणि त्यानंतर स्वयंपाकात आज छान मसाला भात होता. या सर्वच गोष्टी फार निवांत चाललेल्या, कारण आरोहीचे पप्पा घरी नव्हते, त्यामुळे पाहिजे ते करून खाता येत होतं. आता उद्याची प्लॅनिंग इथे चाललेली माझी. उद्या इडली खायची मुलांना, म्हणून तांदूळ डाळ भिजायला घातली होती. तिचं जे पाणी असतं आता ते मी वेगळं केलं आहे आणि त्याचं काय करते ते पुढे शेअर करते. पण आज ना, आता जसं मी बोलले, आरोहीचे पप्पा घरी नसल्यामुळे माझ्याकडे ना भरपूर वेळ होता आणि किती फरक पडतो नाही माणूस घरी असला नसला की. आज खरंच म्हणजे खूप निवांत माझं रुटीन चाललेलं होतं. बघा, प्लांट जर बुशी बनवायची असतील ना तर डीप प्रूनिंग, कटिंग करणं खूप गरजेचं असतं. सो तेच मी सर्वात आधी केलं आणि त्यानंतर आता बघा तांदूळ आणि डाळीचं जे पाणी होतं ते आणि सोबतच मी इथे ना सर्व जे किचन वेस्ट असतं ते कालपासून भिजायला घातलं होतं, ते पाणी दोन्हीही गाळून घेतलं. त्यामध्ये त्याच्या दुप्पट जे आहे आपलं नॉर्मल पाणी ॲड केलं आणि ते आता मी सर्व झाडांना देते आहे. विश्वास ठेवा, तुम्ही एवढं जरी झाडांना दिलं ना 8 दिवसातनं तर इतर कोणत्या फर्टिलायझरची तुमच्या झाडांना गरजच पडणार नाही. चला बाय.